नमस्कार. तर आपण आलेलो आहोत बुध या गावामध्ये. तुम्हाला तर लक्षात आलंच असेल, बुध या गावाची ओळख आहे ती म्हणजे एक उत्कृष्ट जॅकी म्हणून ज्यांचं बैलगाडी क्षेत्रामध्ये नाव आहे ते म्हणजे विठ्ठल नाना बुटकर. मध्यंतरीच त्यांना एका मैदानामध्ये लागलेलं होतं. त्या संदर्भात त्यांची तब्येत कशी आहे आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी घडत आहेत. त्याचप्रमाणे त्यांना एका मैदानामध्ये एक काय म्हणतो सगळ्यात जास्त रकमेचं बक्षीस मिळालेलं होतं त्या संदर्भात. त्याचप्रमाणे त्यांची नवीन असणारे खरेदीचे बरेचसे प्रश्न आपण नानांना विचारणार आहोत. बघूया नाना या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या मुलाखतीमध्ये आपल्याला काय सांगता येते. नमस्कार नाना. नमस्कार. पहिल्यांदा तर सगळ्यांना माहितीच आहे एका मैदानात नानांना लागलेलं आणि त्याच्यानंतर आपण पहिल्यांदाच नानांच्या पाशी आलोय. पहिल्यांदा तर नाना सांगा तुमची तब्येत आता नाही, तब्येत आहे चांगली. नक्की काय झालेलं त्यावेळी? ही लात लागली होती पुन्हा अचानक आता तुमचा एवढा अचानकच अनुभव आणली आहे होती. म्हणजे असं हाणतो म्हणून आणली नाही, पण अचानक लागली होती. जास्त म्हणजे लागलेलं त्यावेळी. आज्यात लागलं होतं, पण सेटने आल्या मला दवाखान्यात सातारला क्लिअर केले. नाना तुमच्यासारखं जॅकी म्हणजे आतापर्यंत म्हणजे तुमचं एक रेकॉर्ड आहे. तुम्ही गुलालात राहिलेला आहे. प्रत्येक मैदानामध्ये तुमचं एक वेगळं म्हणजे तुम्ही अनेकांना शिकवलंय पण कशा पद्धतीने ड्रायव्हिंग केलं पाहिजे किंवा काय. मग अशा प्रकारचं ज्यावेळी घडतं त्यावेळी नक्की कशी सावधगिरी बाळगली पाहिजे? म्हणजे तुम्ही एवढा अनुभव असून पण असं झालं. नाही कसं आता अचानक म्हणजे कुठली गोष्ट सांगून घडत नाही, पण त्या दिवशी अचानक म्हणजे तो बैल असा हे करत नाही. पण त्या दिवशी काय झालं, नशिबाचा म्हणजे आपला दिवसच खराब पण आहे त्या दिवशी. बैलाला बी आमच्या त्या दिवशी लागलं. त्या दिवशी कानूनच झेड कुठल्या गेली मैदानात झालेली? वडूच्या अड्ड्यात. बैलाला पण काय झालं त्यावेळी? बैलाला बैल बी पुढे ठोकरल्यामुळे लुंकतोय अजून. म्हणजे अगोदर लागलं आणि नंतर हे झालं का? नाही, अगोदर गट पळून आला, परत 13 ती गाडी पळवायला गेल्यानंतर लागलं मला. मग मला लागल्यानंतर परत सगळी पोरं तिथेच होती. पुतण्या मुंबईत होता, त्याला कळालं की तो भाऊंना फोन केला आणि मला मी चाललोय इकडं असं असं झालं. मग परत भाऊने माहीत पडलं. तोपर्यंत भाऊने इकडं हॉस्पिटल याला सगळी पोरं हे करून ठेवली होती. आणि नंतर कसं लागलं म्हटलं असं? फायनल पळून आल्याला, सीम पळून आल्या लागलो होतं. त्यावेळी तुम्ही तिथे नव्हता? नव्हतो, मी दवाखान्यात होतो. म्हणजे व्यवस्थित आहे. हो झाले. एक मैदानामध्ये पण तुम्ही होता ना पुसेगावच्या? हो, पुशेवाला होते की. किती दिवसाचं अंतर ना तुम्ही म्हणजे बरं झाल्यानंतर गाडीवर तेव्हाच बसला ना पहिल्यांदाच? 15 दिवसाच्या म्हणजे अंतर पुसेगावच्या अड्ड्यातच पुशेगावच्या बसलेला. तेवढा बसलो. हो. काय झालं तिथं म्हणजे? तिथे काय झालं, बैलाला लागल्यामुळं आता भाऊ बी तिकडून युपीसनं आलं होतं. त्यामुळे म्हणलं काढायचं म्हणून आपली घरचीच गाडी काढली होती. सीमेला क्वार्टरला राहिली. टाकाटाकीत मार काढला. तुम्ही बैल आमचा लंगत होता आपला, त्यामुळं कमीच पळायला पाहिजे. आणि पुसेगावचं मानाचं हिंद केसरीचं मैदान पहिल्यापासूनचं त्याच्यामुळं हो. गुलाल खूप महत्वाचं नाही नाही, असतं. कसं मानाचं पुशेगावचं मानाचं मैदान आज एवढ्या लांब ती बी तिकडून पिऊन आलेत. त्यामुळे म्हणलं सगळ्याची गावातली इकडची तिकडची म्हणायची काय बी उद्या, पण पहिलं आपल्या मैदानात आली तरी चालते. म्हणजे त्या नुसते हिशोबानं जाऊन जरी आली तर बस झालं. नाही पळाले तरी फक्त म्हणले पहिले तरी मैदानात आले म्हणजे पाहिजे. सेवागिरी महाराजांचा हो. आशीर्वाद घेऊन आपलं. आणि सजांसजी असे झालते की भावांच्या डोक्यात नव्हतं. अचानक त्यांनी एकच पावती टाकली होती. पावतीचा 10 नंबर आलता आणि पावती नशिबाने त्यांनी टाकली आणि तिच्याच पावतीवर आम्ही पळालो. नाही तर त्याच्या आमचं ज्यावेळेस निर्णय ठरला की बैल पळवायची, त्यावेळेस पावती बी नव्हती आमच्याकडे. पावती पण नव्हती. फक्त ती एक त्यांच्या डोक्यात परत आलं की पावती आहे आपली एक टाकून ठेवली. म्हणजे दादांनी सांगितलं खरं. हो, त्याच्यावरच तुम्ही ठरवलं. त्याच्यावरच आम्ही पळालो. दादांच्याकडे येऊया. काय सांगाल तुमचं आणि नानांचं म्हणजे कधीपासून ओळख आहे नानांशी? ओळख काय पहिल्यापासून आहे ओळख. क्षेत्रात तुम्हाला कशी आवड म्हणजे पहिल्यापासूनच आहे का? पहिल्यापासून. नानांची तर ओळख आहेच म्हणताय तुम्ही. हो. कशी आवड निर्माण झाली? घरातलंच आहे त्यामुळे ओळखीच काय नाही. आणि आवड शाळेत असतानाच होती आवड. मग पहिल्यापासून तुमच्याकडे नंदी होते का सुरुवातीला? होय. कोणकोणते होते तुमचे? सुरुवातीला अजून एक आमचा सगळ्यात आधीचा बैल आहे विठ्ठल म्हणून अजून आहे. एक 22-23 वर्षाचा वय आहे त्याचं. मैदान त्याच्यानंतर भरपूर नंदी झाले. विठ्ठल म्हणून पहिला होता का तुमचा? अजून आहे असं फायनल ही मारलेलं आहे. हो, भरपूर म्हणजे मी जोडबी गाजवलेली आहे. सगळं मी चर्चेत नाव जर त्या भाऊंचं आणलं तर त्या बैलाने आणलं. सुरुवात तुमची तिथून झाली. आणि त्याच्यानंतर आणखी कोण कोण? बिनजोडला पण तो नंदी पळायचा. कारण बंदी काळातच ज्यादा पळाला आहे तो. हा, त्याच्यामुळे बंदीचा काळ असल्यामुळे उजेडात आलं नाही किंवा जास्त चर्चा झाली नाही. त्याच्यानंतर कुठल्या कुठल्या आणखी नंदी होते? सुंदर होता, बावऱ्या भरपूर आहेत तसे. म्हणजे तुम्ही घरातच हे करायचं सगळी व्यवस्था ही? हो. नानांच्याकडे आल्यापासून म्हणजे तुम्ही खरेदी वगैरे पण केली? म्हणजे आमचे दोघांचे निर्णय घेतला त्यातनं माझ्यासाठी त्यांनी खरेदी भरपूर केले जातात. आता जवळजवळ म्हणायला गेलं तर एक
रुपयाची खरेदी झाली असेल. 1 कोटी रुपयांची 12 बैल आहेत, 12-13 बैल. 12-13 आहे ती. आत्ताच खरेदी केलेली. हो इथं 3 आहे ती, परत संभाजीनगरला 2 आहे ती, त्याच्यापासून 13 आहे. 13 त्याच्यापासून 13. मग एवढी मोठी खरेदीच आणि नानांचा वरचा विश्वास याच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे एकदम एवढी खरेदी करण्याचं नानांच्यासाठीच कसं? केली थोडक्यात असं. ही सगळं जे करतात ती माझ्या नादासाठी करते. पण एवढं म्हणजे विश्वास कसा हे सांगा नानांच्या विषयी. तुम्ही पाहुणे तर आहेत हे सांगितलंच, पण तरी पण एक विश्वास असतो त्याच्याबद्दल. त्यांनी फक्त एकच केलं की मला म्हणजे हार कुठं तुला जाऊन देणार नाही, तुला जिथे कमी कशाला पडशील तिथे मी थोडक्यात क्षेत्र सोडायला चाललो होतो. मी क्षेत्र सोडायला चाललेलं का वाटलं तुम्हाला आता एवढ्या वर्षापासून तुमचं एक झालेलं नाव काय आहे? गोष्टी अशा त्यामुळं सोडायच्या तयारीत होतं पूर्ण. आणि त्यात कमेंट पण लोकांनी केली अशा की यायला लागल्या बांधाव बसून बघणार किंवा काय काय भरपूर कोण बोललं, ज्यांच्याकडून अपेक्षा नव्हती अशी लोक बोलायला लागली. पण एवढं नाव असताना पण कारण एक वेगळी छाप आहे म्हणा किंवा एक वेगळं नाव आहे, प्रसिद्ध आहे, तरी सुद्धा प्रसिद्धीच्या मागे बोलणार पण असते. तयार होत असत किंवा केली जाते हो. त्यानं म्हणजे होत असतात. मग त्यावेळी तुम्हाला वाटलेलंच की थांबावं आता. थांबायचं मी निर्णयच केला थांबायचा. भावाने मला डायरेक्ट सांग आई ते म्हणलं नाही ते काय नाही ते, पण त्याने डायरेक्ट तिथनं तिथं आलं आणि डायरेक्ट मला सांगितलं चल तुला कुठला बैल घ्यायचा ते जाऊ. मग मी सांगितलं बैल मला पसंत. माझ्या माघारी तिने व्यवहार केला. फक्त तुम्ही सांगितलं मला त्याच्यावर. म्हणायला पुढे घेतलं आणि त्यांनी म्हणजे जवळचा माणूस तिथे जाणार हो. मी त्यांचा नंबर दिला, यांनी व्यवहार केला आणि डायरेक्ट बैल इथे पोच केला. खरंच आहे आणि हा विश्वास एकमेकांच्यात असणं खूप महत्वाचं असतं या क्षेत्रामध्ये. कारण टिकायचं असलं तर हे माणसं जपणं म्हणा विश्वास किंवा पाहिजे, माणसं पण जपली पाहिजे. तरच ह्या गोष्टी होतात. तुम्ही आता त्यात आहे त्यामुळे तुम्हाला ते हो. कसं जपायला लागतं ते सगळं तुम्हाला माहितीच आहे. तेजा या नंदीविषयी काय सांगाल? तो आल्यापासून कशा पद्धतीने? तेव्हा आल्यापासून भावांचं बी एक नंबर काम त्यानं चालले. लक्ष्मी आली आमच्यात इथं आल्यापासून लक्ष्मी, त्याच्यामुळे त्याच्यावर कोण नाराज होत नाही. तो जरी हारला पहिल्यांदा तीच खरेदी तुमची सुरुवातीची? नाही, त्याच्या आधी घेतला होता आम्ही त्याच्या अगोदर घेतला होता पण ते विकून टाकला. नाही का म्हणून ते विकला. तो विकला आणि त्याच्यानंतर हा घेतला. आणि तेव्हापासून त्याच्यानं एक वेगळं जशी तुम्ही आम्हाला- अपेक्षा केलेली तशा पद्धतीनं तुम्हाला गुलाल त्यानं मिळतो. आम्हाला आपलं सगळं म्हणजे कुठं तो जरी असा मार खाल्ला काय झालं तर त्याच्यावर कोण नाराज होत. कारण ते मिळवलंय पण गुलाल पण जिथं हो. पाहिजे तिथं. डबल हिंद केसरी आहे ना? मेन गाव आहे ती गावांच्या पल्लीटून मेन म्हणजे गाव आहे. गावाच्या आसपास हा. एवढे 3-4 मैदान झालेत मैदान. त्यात त्याचा आता पायाला दुखापत असून त्यानं आता मागच्या 1-1.5 महिन्यात 1 नंबर केलाय कुठल्या मैदानात? गावात पाचवड. एक नंबर केला. हो, 1 कुणासोबत होता पहिला? ते घरचीच गाडी होती, चित्तर म्हणून. म्हणजे तुम्ही जी खरेदी केली हो ती त्याच्यातलीच? जुनीच होती. घरचीच कसं ठरवलं तुम्ही खरेदी? तर पळवणार एवढी- नव्हतं पण अचानक नानापूर म्हटलं गावचं मैदान आहे, बैल घेऊन जाऊया. आम्हाला विश्वास नव्हता की म्हटलं गट काढला तर बाद झालं, बैल अजून काय फ्रेश नाही. पण त्यांनी ते 1 नंबर केला. त्या दिवशी पण कुशेगावमध्ये बैल घेऊन जायचं म्हणून घेऊन गेलो होतो, पण विश्वास नव्हता की म्हणजे एवढा पळ. पण गट पास केला. हो सेमीलाच हे झालं ना? थोडक्यात पण सेमी बॉटलला पण बोलावलाच राहिलाय. गुलाल राहिलं. सेमीला काय झालं नक्की म्हणजे सेमीला कशा? टाकाटाकीत थोडं काय झालं, मे बी आजारी असल्यामुळे मला वेळ त्याला जरा ते कानात रक्त आलेलं. गावातलं गाडी भाऊ म्हणतो तू बसू नको. भावाला म्हणतो तुम्ही थांबा वर मी जातो खाली. म्हणजे लागल्यानंतर पण तुम्ही बसला? हा. आता पुशेगाव आणि आता भाऊ म्हणते तिथं बसून देत नव्हतं, मग गाडी बसू लागलाय. म्हणजे त्रास होतोय अजून पण थोडा? मग भाऊनीला वर थांबवून खाली जाऊन बघतो गाडी बसलो. अजून असे मोठ्यानं बोललं का कानात रक्त येतं. एवढा त्रास? गाडी आणायची म्हटल्यावर तुझं जोर जोरात बैलांची नावं घ्यायची असते. ते गटालाच रक्त आलेलं. एवढं तरी एवढं पण जास्त दिवस नाही झाले. किती झालं त्या मैदानापासून? 30 तारखेला झालं. 30 तारखेला म्हणजे अजून महिना किती? महिना. 15 महिना नाही अजून झाला. 20 दिवस झाले तरी पण तुमचा तो नाद रक्तातच असल्यामुळे तुम्ही ते आणि दादांच्या शब्दासाठी म्हणा किंवा तिथं नाही जायचं. मी बसूच नका म्हणतो तिथे. भावना पण म्हणतो. पण मी आपली कसं सगळ्याची इच्छा होती की नाही जर पळायला तर पहिलं मैदानात आले पाहिजे, त्या हिशोबाने आम्ही घेतलं. आणि ते आणि त्यांनी मानाचं. आपली सहज पावती टाकून ठेवली हम्म. खरंच आहे. आणि पावती बी टाकली आणि काय विशाळगिरी महाराजाची कृष्ण म्हणायचं त्या वेळेला त्याचं नाव लावलं. होय. हो पावतीवर त्याच नावावर पळालं. त्याच्या डबल हिंद केसरी कुठल्या मैदानात झाले? पेडगावचा एक आहे, पुढे लोणंदला एक आहे म्हणजे केसरी. पेडगावला कधी? पेडगाव आता पेडगाव मैदान त्याचं 2 नंबर केलं. एक 2 नंबर. मैदान असतं तिथे 2 नंबर केलाय. कुणासोबत होता? दिवाणी ती पण घरचीच गाडी. घरचीच. आणि दुसऱ्यांदा हिंद? पुणे भागातच झालाय. आणि खरंच म्हणजे एखाद्या नंदीनं एक नाव करण्याबरोबर तुमचं पण त्याच्याकडे असणार लक्ष हो. किंवा जॅकी म्हणून तुम्हीच नेहमी असता हो. गाडीवर, ते पण खूप महत्वाचं असतं. आणि पोरं त्याच्यामुळे सगळी पोरं तुमची टीम सगळी. टीम सगळी एका जागा असते.
आणि तेव्हा नसला मैदानात पोरं सगळी नाराज होते. बरोबर. आणि दुसरं म्हणजे नानांचं एक रेकॉर्ड आहे की तुम्हाला सगळ्यात जास्त म्हणजे बक्षीस, विक्रमी बक्षीस, रेकॉर्ड ब्रेक असं पुकारलं गेलं. भरपूर बक्षीस. त्याविषयी काय सांगाल? त्या दिवशी बरडीच्या म्हणजे नानांचं हे असं रेकॉर्ड कोण इथून पुढे पण शक्यता वाटत नाही की हे कोण मोडेल रेकॉर्ड बक्षिसाचं. तेवढा आहे. आता तुम्हाला सांगतो त्याला बरडच्या मैदानात पलटणचं मैदान झालं तिथं मला 2.25 लाख रुपये बक्षीस मिळालं. काय वाटतं असं प्रेक्षकांच्याकडून मिळणारी ही प्रेम बघितल्यावरती, म्हणजे वाटतं का असं कसं? सगळ्यात मोठी इस्टेट तीच आहे आता. प्रेक्षकाचं जे प्रेम मिळते हे सगळ्यात मोठी इस्टेट आहे. परंतु एवढ्या रकमेनं म्हणजे तुम्ही सांगितलं एवढी ऑनलाईन आलं का तुम्हाला का cash? ऑनलाईन त्यांनी स्क्रीनशॉट सगळे दिलं आपल्याला. का म्हणजे कुठली गाडी तुम्ही सर्जाची होती ना? हे आहे जी सानिका संदीप कारुंडे म्हणून सोमन तळेज आहेत, त्यांनी बक्षीस दिले आपल्याला. म्हणजे काय त्यांना एवढं भावलं तुमच्या? त्या मुलीच्या नावासाठी त्यांनी केलं सगळं. पण तुम्हालाच करण्याचं कारण म्हणजे? ना असं आपलं त्यांना अशी गाठी पडली सहकार्य करतो असं शिकवा तसं शिकवा, त्याच्यावर त्यांनी हे केलं. खरंच आहे. याच्या अगोदर पण तुम्हाला असं बक्षीस मिळालेलं का कुठल्या मैदानात, आठवते का तुम्हाला? कात्र खटवलं नव्हते 1,18,000 मिळाले. ते कोणी दिलेलं? ती पब्लिकने दिलं. पब्लिक मधून मिळालेलं ते बक्षीस? 1000, 500, 100 असं टोटल 1,18,000 मिळाले. मुंबईत मिळालेलं आहे. मुंबईत 3.5 लाख रुपये. ज्यावेळेस मथुरची सोन्याची शर्यत झाली त्यावेळेस 3.5 लाख रुपये मिळाले. मथुराने मथुरानं महबूब होता, सोन्या आणि बकासूर होता, ही गाडी शर्यत झाली त्यावेळी पण मिळालेलं. त्यावेळेस. म्हणजे त्यामुळे तुमचं हे रेकॉर्ड आहे ते शक्यच वाटत नाही की कोणी पुढचा येणारा जॅकी सुद्धा मोडू शकेल ना. तेवढं मी ज्यावेळेस गेलं का ना थारचं पहिलं स्टार्टला आपल्या मैदान भरलेलं चंद्रहार पाटला. हा, चंद्र दादांनी त्या 15 दिवसात मी 7 लाख रुपये कमवले. 15 दिवसामध्ये? हो. काय वाटतंय तुम्हाला, म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये आला तुम्ही? आपल्याला सगळी नंदीचा आशीर्वादाने सगळी. आणि आत्ताची जे शर्यत बघता पहिल्यापासून तुम्ही काय बघताना काय जाणवतं किंवा काय वाटतं तुम्हाला? इतर जॅकी पण तुमच्याकडे बघून किंवा ह्याच्यामध्ये उतरताना दिसतात, बराचसा बदल पण झालाय. बदल भरपूर झालाय. आताच्या पोरांनी तेच म्हणते तुम्ही कोणाकडे हे करा, व्यवस्थित टिकून राहावा, कोणाची लावालावी करू नका, काय नाही. आपलं जर तुम्ही कोणाला लावालावी केलं नाही तर तुमचं सरळ चालणार. लावालावी करून कोणाला पैरमोडी असलं ते केलं मग नाही शकतो त्या म्हणजे प्रामाणिकपणा. हो. आणि ह्याच्या अगोदर बी आता तुम्हाला सांगता मुलाखतीचा योग आलाय म्हणून सांगतो की ह्याच्या अगोदर माझ्याकडे सर्जा ह्याचा साराचा बैल होता. त्या बैलाचं पैर मी सरच करीत आणि त्याच्यानंतर भुंगा आला माझ्यापाशी. भुंगा आला, भुंग्याचं पैर स्वतः मिलिंद पाटील करत होते. आणि प्रेक्षकांना अजून काय वाटतंय की हे पैर नानाच करते. मला काय अजून कोणी समोर एकाने विचारलं नाही की मला हे बैल पाहिजे म्हणून. आणि आता काय काय ठिकाणी ते मला अडवून आणते. आता सुद्धा या बैलाचं पैर मी पुतण्यालाच करायला होतो दोघांनी. फक्त आम्ही दोघं सहकार्य करतो. आमचं पुतण्या सगळं पैर बैलाचं. म्हणजे तुम्ही करत नाही? म्हणजे आम्ही करत नाही. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये आहे आणि तुम्ही सांगता हे प्रामाणिकपणाच तुम्हाला हे मिळते पावती प्रेक्षकांच्याकडून. जर काय दाखवण्यासाठी करणार असलं तर लगेच समजून येतं. त्याच्यामुळे तुमचा स्वभावच हे सांगतोय की प्रेम प्रेक्षकांच्याकडून कशा पद्धतीने मिळते. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्यावरती पण कोणच नाही. आणि हे क्षेत्रामध्ये एवढं पाळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि बऱ्याचशा ह्या नादात उतरणारी तुम्हाला माहितीच असेल व्यसनाचं प्रमाण किती आहे. भरपूर आहे. आणि तुम्ही दादा हा नियम म्हणजे खऱ्या अर्थानं मिस करत नाही, करू पण देत नाही. पहिला सांगते का ज्यावेळेस मी बकासूरची गाडी पळवतो त्यावेळेस मला भाव म्हणतो की आपल्याला नाना पहिले घेऊया. परत भाव म्हणले नाना तुम्ही चाललंय तुमचं तोपर्यंत चालू द्या, त्याच्यानंतर बैल घेऊ. त्यानंतर घेतले त्याने बैल. हे सगळे आता तुमची खरेदी आहे. मग आता प्रत्येक मैदानात दुसरा पहिरा पण हे करता का तुमची आता खरेदी आहे त्याच्यामध्ये? पायऱ्यालाच भरपूर अडचणी यायला लागली. पायऱ्याला फोन केला का नानाने आम्हाला बैल दिले. लोक बोलते म्हणजे बैल घ्यायची कारण एवढंच आहे पहिऱ्यामुळं. आणि आम्ही अजूनही कुठल्याही माणसानं सांगायचं की फक्त नानाने बैलाची वायदी घेतली, साराचा होता, भोंगा होता. आणि लोक काय करतात नुसती ट्रोल करतात की अजून काय मला समोर कुठलाही समोर कुठल्याने अजून मला बैल सुद्धा मागितला नाही की ते जेव्हा हे होता माझ्याकडे भोंगा होता, सर्जा होता. पण ही नुसती माग निंदा करते. आणि एकाने मला समोरून बैल ज्यावेळेस सर होते त्यावेळेस सरासनीच फोन करायचे. तुमच्यापर्यंत कोण कधी पोहोचलेलं नाही. आणि आता माझं नाव पुढे करते.
म्हणजे तुमचा कुठंच त्याच्यामध्ये नाही पण तरी पण तुमचं नाव नाव येतंय. पुढे आमचं करते त्यात कशासाठी? शिकाय आपलं नुसतं ट्रोल करायचं की कुठे इकडे आम्ही कोणाकडून वायदी घेत नाही. आम्ही असं दुसरी खात्यावर असा होईल कोणाला बैल देतात. म्हणजे तुमच्या मनात असं वाटलं की ते पहिल्या बऱ्याच पायऱ्यात पळाला पण अजून पुन्हा 1 रुपया आम्ही घेतला. आतापर्यंत भाडं सुद्धा घेतलेलं नाही, भाडं पण देऊ नाही. वायदीबद्दल तुमचं काय मत आहे वैयक्तिक? नाही वायदी थांबली पाहिजे, नाही तर गोरगरीब काय पुढे जाऊन असेल. वायदीमुळे नाही जाणार. त्यामुळेच खऱ्या अर्थानं तुम्ही एवढी मोठी आता भरपूर असे नंदी आहेत की भरपूर त्यांना म्हणजे गती आहे, सगळं बाहेर चारी खांदी पळतात, पण फक्त थांबलेत की वायदी. सगळ्या लोकांजवळ पैसा नसतो ना. बरोबर आहे. वायदीत आता- प्रमाण एवढं वाढलंय की काय ते घेणाऱ्यांचं पण काय काय देणार पण असे आहेत की तुम्ही आकडा बोला. आम्हाला पण बोलतात की आकडा बोला त्याच्यात किती घेणार, लगेच अकाउंट मारतो. पण ह्यामुळं हे क्षेत्र टिकेल का नाही, शेवटपर्यंत? हे वायदी जर प्रकार चालू राहिला तर क्षेत्र टिकाय म्हणजे कसं आहे गोरगरिबाचं काम नाही ना. आणि जास्त जर यात क्षेत्र आले म्हणले तर गोरगरिबापासूनच आहे. कारण लहानपणी घेऊन कसं तरी म्हणणार समजा 50,000 कोणाला लाखाला विकला तर माझ्या डबल होऊ शकतं, म्हणजे त्याचं भांडवल वाढू शकतं. त्यामुळे गोरगरिबाची अशी नादात जास्त आहे. शेतकरी वर्ग शक्यतो हा, कारण हो. सांभाळायला कोणा शेतकऱ्यांच्या पाशीच असतात. वायदीचं म्हणलं की मागासारखीच भेटते. आता वायदीचं म्हणलं की घ्याच काढायला लागते. आणि जास्त पैसे वगैरे असणारी लोक ह्याच्यात आली त्यामुळे मग तसं होतं. हे प्रकार सुरू झाले काय? हो. आता आम्ही तेजाला आम्ही स्वतः भावाने माझ्याकडे माझ्या माघार पैसे घेऊन द्यायचे गपचूप पहिल्या असं पण म्हणजे झालं. चर्चेत आणायचं. आम्ही बैल 45 लाखाला घेऊन सुद्धा वायदी दिली पाहिजे. वायदी दिली हो. आणि पण तरीही तुमचं मत आहे की हा वायदी प्रकार बंद झाला हो. पाहिजे किंवा कमी झाला पाहिजे तरच दादा सांगते आणि नाना पण सांगतात की हा प्रकार बंद झाला तरच खऱ्या अर्थानं गरिबाचे नंदी आहेत पुढे येते. तेच उजेडात येतील नाही तर नाहीत येणार. नाही. आता माहिती आहे की नानांचं बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये किती नाव आहे. म्हणजे कोण असं नाही की महाराष्ट्राच्या किंवा पोहोचलेले नाहीत. कारण प्रत्येक जण मैदानामध्ये नानांना बघत असतो. त्यांचं उत्कृष्ट जॅकी म्हणून नाव आहे. तरी पण नाना स्वतः सांगतायत की त्यांना तेजा हा नंदी आणल्यानंतर पहिऱ्याला अडचणी येत होत्या. नक्की नाना आणि आजही येत आहे तसं तुम्ही सांगताय. नक्की काय सांगाल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून? की आता सगळ्यात तुम्हाला सांगितलं की सर्जा भुंगा ही अशी ह्या बैलांच्यामुळे माझं नाव पुढं करते. पण अजून जो माणूस कुठलाच माणूस माझ्या समोर आला नाही. आणि तो असा मागं ट्रोल करते की नानाने आम्हाला बैल दिला नाही, शी केलं नाही, म्हणजे मागितल्यावरती मागितल्यावर. आणि मी जवळ गेले परत काय बोलत नाही. म्हणजे नुसतं काय कशी आपोआप पसारते तसं त्यांनी नाही केलं पाहिजे. आणि आता क्षेत्र म्हणजे कसं गोरगरिबाला जर टिकवायचं म्हणलं चांगलं त्याचं व्हायचं गोरगरिबाचं व्हायचं म्हणलं तर वाईट प्रकार बंद झाला पाहिजे. आणि नाना तुम्ही सांगितलं की मगाशी पण सांगितलं सुरुवातीला तुम्ही की हे बंद करणार होतं तुम्ही थांबायचं ठरवलेलं. पण दादांची तुम्हाला एक खंबीर साथ मिळाली की तुम्ही काही करा मी तुमच्या बरोबर आहे. किती पण खरेदी करा वाटेल ते करा मी तुम्हाला सपोर्ट करतो पण तुम्ही हा नाद बंद करू नका. हे नाद म्हणजे ज्यावेळेस सर्जातनं गेला त्यावेळेस म्हणजे असं बाहेर कुठे गेलो तरी करायचे. मग भाऊ तिकडून पोरांच्याकडे चौकशी करायची. मी फोन बिन जवळ काय ठेवला नव्हता. मी आत्महत्या करायला चाललो त्यावेळेस घरच्यांनी भाऊंना फोन केला की भाऊ तिथनं रात्रीच निघाला युपीएसनं. एवढं सुसाईड करण्यापर्यंत तुमचा विचार? तेवढी मग त्यावेळेस ती टेन्शन मध्ये येळ चालू होती माझ्या. मग ज्यावेळेस भाऊला फोन केला भाऊला इथलं पुण्याला तिकीट भेटलं नाही म्हणून भाऊ मुंबईत उतरलं. आणि मुंबईतनं रातोरात इथं सकाळ आलं मला सांगितलं कुठला पाहिजे तो बैल तो तुला जे काय करायचं असेल ते सांग. आणि आता सगळे भावना खंबीर मागं जर पाठीची आपण म्हणतो देव पाहिजे तसं मला आता खंबीर पाटील आता एक घराचं दिलाचं काम स्वतः त्यांनी चालू केले. मला यातला काय सुद्धा प्रश्न माहित नाही. दादा खरं तर तुम्ही पहिलं म्हणजे नानांचा असा देव माणूस प्रत्येकाच्या मागं उभा राहावा एवढी इच्छा आहे माझी. दादा तुम्हाला नाना देव माणूस म्हणतात. म्हणजे खऱ्या अर्थाने एक वेळ ते सांगतात की सुसाईड करण्याच्या विचारापर्यंत गेला तिथून तुम्ही त्यांना परत आणलं. आणि ही गोष्ट माणूस पैशा स्वरूपात काही कमावेल पण तुम्ही नानांचं एक म्हणतं नवीन जन्म दिल्यासारखं तुम्ही त्यांना पुन्हा त्या क्षेत्रामध्ये आणलं. आज जरी क्षेत्रात आलो तर निवड त्यांच्यामुळे परत आलो ना. मी आता जरी बोलतोय चालतोय सगळ्यापर्यंत तर निवड त्यांच्यामुळे. आताच तुम्हाला सांगतो सकाळ म्हणजे कोण जरी जवळच जरी असलं तरी लईतले माणूस काय बघू रात्री जाय जरा फोन झालाय सकाळ बघू. पण रात्री ज्यावेळेस आमच्या घरच्यांनी मंडळीने फोन केल्या भाऊ रातोरात तिथनं निघाले.
मी तिथला काय सुद्धा न विचार करता डायरेक्ट इथं आले. दादा काय सांगाल, तुमचा स्वभाव, तुमचा मनाचा मोठेपणा किंवा नानांच्या बद्दल काय तुम्हाला म्हणजे एवढं म्हणजे तुम्ही नाही, नाना कसं बकासूर पळवत होतं, नानांजवळ सरजा होता, त्यावेळेस पण बोललेलो नाना. तेव्हा पण तुम्ही बोललेलं त्यावेळेस माझ्याजवळ कम कम 4 ते 5 बैल होते त्यावेळेस. हा. पण त्यावेळेस कसं झालं होतं, नाना म्हणले बैल पळवते पळवते. आणि ते तेव्हापासून तुमच्या मनात होतं की नानांच्या पाशी म्हणजे नाही तसं काय नव्हतं. यावेळेस त्यांना ट्रोल गेलं भरपूर लोकांनी, काय कमेंट करायला लागले, भरपूर काय बोललं गेलं त्यावेळेस. मग ती नाना गपगप राहायला लागलं, कोणाकडून बोलत नव्हतं. 2-3 दिवस असंच गेलेलो. म्हणजे एक डिप्रेशन मध्ये असल्यासारखं. डिप्रेशन मध्येच गेलो होतं. परत तुम्हाला फोन आला की असं आणि तुम्ही कायम ओळखीच्या संपर्कात असल्यामुळे तुम्हाला कळालं असेल हो, की हो, नानांचा हो. पहिला स्वभाव आणि आताचा स्वभावात हो. कसं बदल झाला. कारण मी पण फोन केला तर माझ्या संग पण मोजकच बोललो त्यावेळेस. पहिलं कायम बोलतं राहणार हो, वगैरे. सगळं आपलं सांगायचं. त्यावेळी तुम्ही ठरवलं की नानांच्या पाठीमागे राहायचं आणि हा. त्यांना खरंच आहे. आता तुम्ही एकत्र आलाय किंवा तुम्ही अशी खरेदी करताय, मग जसं तुम्ही सांगितलं की विरोधक पण तयार होत असतात किंवा असं नाही बघवत प्रत्येकाला असं एकत्र आलेलं किंवा कोण पुढे जात असलेलं. तर काय सांगाल तुम्ही, तुमचं नातं असं तयार झाल्यापासून काय अडचणी येतात का काय म्हणजे व्यवस्थित सुरू आहे? अडचणी काय बोलते कारण प्रत्येकाला बघवता असं पण नाही ना, अशा चांगल्या गोष्टी पण. हेच की 4 तोंडाचे काय पण बोलते लोक. आता तुम्ही एकत्र आहे तरी पण आता दोघं आम्ही एकत्र आहे तरी माणसांना वाटते की मी ह्या दोघांची कशी फुटाफूट होईल असा प्रयत्न करते, पण आम्ही दोघं पुन्हा एकामेकावर विश्वास ठेवत नाही. म्हणजे फुटाफूट करण्यापर्यंत विचार पण करू करतात लोक, काही भरपूर लोक आहेत. म्हणजे कसं ते आमचा दुसरा हेच नाही, ह्याची लावायला त्याची लावायला असले ते लोक प्रत्येक जण करतात, सगळी माहिती पडते. पण आपण कोणाला हे करत नाही. आम्ही कोणाला भावांचा बी, माझा बी, पोरांचा बी स्वभाव कोणाला आर कोणाला काय बोलायचं नाही. आता मार खाल्ला बाबा असं पुढच्या ह्याच्यात. आता तुम्ही एवढी नंदी असते तुमचे सगळे, मग ड्रायव्हर म्हणून फिक्स असं असतं का, कसं ठरवता? पूर्ण नानाने टीम तयार केली आहे. 4 जण आहेत, 4 ते 5 जण आहेत. 5 ड्रायव्हर आहेत. कोण नाना कोण? आता शक्यतो कसं आता लागल्यामुळे पण आता तुम्ही तर असताच नेहमी मुश्रीफ प्रत्येक. आहे, सनी आहे, अर्जुन आहे, अक्षय. तुमची अक्षय टीम आहे. आहे त्याच्यामधलेच. हो. मग ते त्यांना तुम्ही शिकवले, नानाने त्या सगळ्यांना तुम्ही शिकवले. सगळी टीम तयार आहे. म्हणजे तुमच्या तालमी तयार झालेले हे सगळे जॅकेट, हो आहे. त्याच्यामुळे तुमच्यासारखा म्हणजे तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू शकताय. हो. तिथपर्यंत तुम्ही नाही, पोराशी म्हणजे गैर नाही ती पोर. जर समजा आपल्या ह्याच्यात गाडी लागली, आपली गाडी त्यात असली तर ते आधी सांगते तुमची गाडी हाणं, नाना आमची घरची गाडी आली ते आम्ही तिथे गाडी हाणा येणार नाही असं आधी कुठं सांगते. अगोदरच सांगतात. हो, कारण ते तुम्हाला राग येतो परत नाही तसं ना असलं तर गोष्ट गाडी नाही तर म्हणते त्या ड्रायव्हर. आता ते जे नंदीला म्हणजे कुठल्या नंदीसोबत तो पळालाय आणि राहिलेत कुठले नंदी, म्हणजे अपेक्षा आहे, इच्छा आहे, पण होत नाहीत पहिल्याच. सगळ्यांना पळाला तू सगळ्यांच्या बरोबर सगळ्यावर पळाला. फक्त 2च बैल राहिले, नाहीतर ते सगळ्या कारंडेचा चिकेक राहिलाय तेवढा, बोरचा सारख्या एक चिमण्या आहे, 3च बैल राहिले. सगळ्या बैलात तो पळाला. बाकीच्या सगळ्या बैलात पळायची इच्छा आहे, पूर्ण होईल प्रेक्षकांना म्हणजे बघायला मिळेल का पुढं? हो, होईल की, इच्छा होणार पुढे. 3च राहिल्या म्हणताय म्हटल्यावर. आणि अजून मी कसं आहे, अजून मी काय डोक्यात आलं तरी अजून मी काहीतरी करणार. खरेदीचं काय सांगताय म्हणजे? हो, खरेदीचं म्हणलं तरी करणार. अजून खरेदीचं आहे नियोजन? लवकरच समजेल. तर नाना तुम्ही सांगताय की 2 वेळेस मैदानात झाले त्यावेळी तुम्ही घरचाच साज पळवला, मग ते पहिल्यामुळेच अडचण आलेली का? हो, पायऱ्यामुळे अडचण आली. आम्हाला अचानक कोण होय म्हणा नाही ती, त्याच्यामुळे आम्ही ते घरचाच साज पळवला. आणि खऱ्या अर्थाने नाना सांगतात की सुरुवात मग नाना बोलले त्याप्रमाणे पहिल्यांदा जे नंदींचं नियोजन होतं ते सर करायचे, त्यामुळे म्हणजे त्यांना विचारायला असं कोण आलेलं नव्हतं. नाही, त्यामुळं लोकांचा जो गैरसमज झालाय त्याच्याबद्दल तुम्ही दोघं पण काय सांगाल त्यांना? हा गैरसमज एक प्रकारचा नाही, लोकांनी दूर करावा. कारण जो माणूस माझ्यापर्यंत आलाय त्या माणसाला मी ज्यावेळेस दोन्ही बैल होते त्यावेळेस मी त्यांच्यापर्यंत घेऊन गेलो, त्या बैल मालकापर्यंत. कारण मी त्यांना डायरेक्ट सांगायचं की तुम्ही काय असेल बोला, माझं फक्त बैल मैदानात घेण्याचं काम. मी असं त्यांना डायरेक्ट सांगा. पण अजून बी त्यांचं कशाचा दुसरा राग जर काढत असली तरी सांगावं मला. आणि आपण कोणाकडून म्हणजे हे बैल पळाली, दुसरी पळाली तरी अजून उपाय अजून कोणावर घेतला नाही त्या बैला. दादा तुम्ही काय सांगाल? नाही, गैरसमज दूर झालं पाहिजे.
कारण मी तर करतच नाही, पण माझा मुलगा करतो पहिल्या करतो. त्याने कोणाला फोन केला तर पहिला शब्द असतो की नानाने आम्हाला बैलच नव्हता दिला. असं म्हणजे बकासूरपासून बोलतात की आम्ही गेलो होतो बकासूर. बकासूरचं नाना फक्त ड्रायव्हर होतं, पहिले त्यांची तीच करायची. बरोबर आहे. सरजास सरच करायचं हम्म. आणि भुंग्यास तर शेडच करत होतं. नानाजवळ कोण आले नानाचं काम काय असायचं की बाबा नंबर देतो बोला. आता सर ज्यावेळी करत होतं त्यावेळेस सरांचं स्वतः सर वायदे घ्यायचे, त्यांच्या तिचा अकाउंटला घ्यायचं. हा. मला फक्त सांगायचं की नाना उद्या बैल पळा जायचे बैल ऍड्रेस घेऊन ये. तुम्हाला काहीच माहिती नसायचं काय त्याबद्दलचं अगोदर. आज जरी बैल पळून आला आणि त्याला कोणी जरी समजा संध्याकाळ फोन केला रात्री 12ला परत पाठायचं करतो की वायदी पाहिजे, तरी त्या टायमिंगला ती तिथं लगेच करणार त्यांना बैल सकाळचा 8ला जायचं. तर नानाने आणि दादाने पण सांगितलं, खरंच ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल त्यांनी नक्की लक्षात घ्या की नाना एक जॅकी आहे, त्याच्यामुळं पैऱ्याचं नियोजन हे दुसरं कोणीतरी करत असतं. त्याच्यामुळं उगाच नाव पुढं करून असं काहीतरी गैरसमज करण्यात काही अर्थ नाही. नाना दुसरं एक सांगा की आत्ताच पुसेगावचं जे मैदान आणि त्याच्यामध्ये एक वेगळा इतिहास किंवा एक आदत जोडी बघायला मिळाली ज्यांना पुसेगावचं हिंद केसरीचा मान मिळाला, त्या नंदींविषयी काय सांगाल? त्या नंदीविषयी सांगायला त्यांनी, कारण आता त्यांनी म्हणजे आदत चांगले तिने हवा चांगल्या गाड्या मारल्या. आज पुष्कळचा 1 नंबर करायचं म्हणजे जोक नाही. शा वगैरे मारा सगळ्या त्यांनाही पावलं. त्या नंदींच्या गाडीवर तुम्ही बसलाय का? म्हणजे त्या सचिन आमच्याच नियोजनात. सचिन हा, त्याचे कुठल्या म्हणजे मैदानात म्हणजे तुम्ही ऍज अ जॅकी म्हणून होता सचिन असताना? लागलं तिथं त्याच्यावरती पळाला येतो. त्याच्यावर तिथं फायनल राहिला होता. त्याच मैदानात सचिन उजेडात आला का? नाही, त्याच्या अगोदर आम्हीच पहिले केलं. भारत त्याच्या अगोदर आम्ही घातला महिन्याला, भारत वरतीवर राहिला. त्याच्यानंतर सर्जा घातला, सर्जा जॅकी तुम्हीच होता त्या गाडीवर? आणि आता ती लागल्यापासून गेलो नाही तिकडून. आता मला ती गाडी आणायला सांगितली पण मी गेलोच नाही. तुम्हालाच आणायला सांगितलेली ती गाडी? लागल्यामुळे गेलोच नाही. आणि लक्ष या नंदीविषयी? नाही, पहिले बघा कोणाचा नंदी असला कोणा नंदी नाव ठेवणार, कारण कसं आहे ज्याची त्याची सांभाळायची खचुटीची असते, ताकद असते, त्या ताकदीनं बैल सांभाळायला असतो. त्यामुळे आपण कुठल्या नंदीला नाव ठेवून त्या नंदीचा अपमान कुठल्याच करायचा नाही. ज्या नंदीनं आपल्या ताकदीनं बैल सांभाळायला असतो. बरोबर. आज एवढा सांभाळतो मी पुढच्या पोरापेक्षा त्याला लक्ष देतो, म्हणजे त्याला यश आहे माणसाला ते येत कधी ना कधी भेटणारच. हो. चालते. नानांनी खूप छान असं सांगितलं. त्याच्यामध्ये ते आता त्यांना जी दुखापत झालेली की त्याच्यातून ते सावरले आणि त्यांनी मैदानात पण पुसेगावच्या मैदानात पण नाना दिसले आपल्याला. सगळ्या प्रेक्षकांची इच्छा होती खऱ्या अर्थानं, नाना बरेच दिवस मैदानात दिसत नाहीत. सगळ्यांना वाईट वाटत होतं कारण अनेक चाहते तुमचे आहेत, तुम्हाला खास भेटण्यासाठी ते येतात. म्हणजे कसं ते समोर आहेत म्हणून बोलत नाही. असा जर माग खंबीर माणूस असला नाही मग कुठं मी सजाच ढगत नाही. कारण माणसं देवाला आणि थांबायचं आणि बांधावर बसण्याची वेळ कधीच येणार माणूस कधीच येऊन देणार नाही. आज त्या माणसानं स्वतःच्या काम थांबवले का माझ्या नादासाठी. आणि माणसं सगळी म्हणते तिकडे चला देवाला, तिकडे जर मी कुठल्या देवाला सुद्धा जात नाही, मला देवच भेटलाय. खरंच आहे. आणि त्या ज्या कठीण काळात तुम्हाला गरज होती त्या काळात दादा उभा राहिले, त्यामुळे देवा समानच त्यांचं तुमच्या आयुष्यात येणार. माझ्यासाठी देवच. आता तुम्हाला तुम्ही घरबीर बांधणार आहे ना, घरात सुद्धा त्यांचा मोठा दरवाज्यात नात आलाय त्यांचा फोटो पाहिला. मी दुसऱ्या कुठल्या देवाला जाताना नंदीला फक्त भावना मागतात सगळ्या. खरंच आहे. आणि जाणीव महत्वाची असते. एखादी गोष्ट जर माणूस इथं पोचत नव्हता तरी मी संपल्यात जमावते. खरंच आहे. नाना सांगते तसं एखाद्या व्यक्तीचं आपल्या आयुष्यात किती महत्वाचं वाटतं. काय लोक काय म्हणतात पैशासाठी गेला, यासाठी गेला. मी कुणाच्या पैशासाठी जात नाही. शक्यतो कसं आहे माहितीये का, नशिबात माणसाच्या पाहिजे सगळं तुम्हाला मिळतं. तुम्ही जर दुसऱ्याच्या आनंदाचा आपला आनंद मानला तर सगळं आहे, नाहीतर त्याला मिळालेलं मी कसं याला कसं खाऊन असं केलं तर त्याचा उपयोग नाही. मागून काय मिळत नाही, जे तुम्हाला भेटायचं नशिबात आहे त्यावेळेस मिळतं. आता माझं जवळ किती मी 27-28 वर्ष क्षेत्रात आहे, तेव्हापासून त्यांच्यापाशी पहिलं आहे. आमचं भाऊबाज नातं आहे, तरी मी दुसऱ्या गाडीत आणत होतो, तरी मला एक दिवस सुद्धा म्हणलं नाही की या आपली कोणता येते बस गाडीवर. कधी नाही एवढ्या वर्षात. दोघं एका ठिकाणी बसणार, दोघांचं कॉन्टॅक्ट काय जरी घ्यायचं म्हणलं तरी मी त्यांना विचारू करा, भाऊ ही वस्तू घेऊ का, आहे ते का नाही ते पाठवतो पैसे. म्हणलं त्या माणसाला जर बोललं तर त्याला म्हणा नाना कुठे घेऊ नको, मी पाठवतो कोणाचे पैसे.
एवढं जर आपल्यासाठी त्यांनी केलं त्या माणसाचा उल्लेख करायचा नाही तर काय करायचं. बरोबर आहे नाना. खरंच दादांची नानांना एक म्हणजे काय म्हणू शकतो, एक साथ मिळाली. त्याच्यामुळं जे म्हणतायत की नाना बांधावर दिसणार तसं कधीच होणार नाही. ते पहिल्यासारखं त्यांचं नाव आहे ते कायम तसंच राहणार आहे. कारण माहिती आहे आपल्याला, जॅकी म्हटलं की नानांचं नाव हे येतच. केली भाऊनी मला कालच विषय झाला, म्हणजे नाना बैल इकडे लांब पडते तिकडे लांब पडते ती तिथं कुठेतरी एक ठिकाणी जागा घेऊन मोठं फार्म हाऊस बांधून अरे वा. व्हायलाच नाही करून एवढी त्यांनी तयारी करून ठेवली. आता म्हणजे नियोजन पण परफेक्ट. सगळी पोरं एक ठिकाणी राहतील, आपली काय असेल ती म्हणजे सगळी तुम्हाला जायला अजून एक पिकअप घेऊन देते एकदम करा तुमचा त्यांना. मग अजून आपल्याला ह्याच्यापेक्षा काय अपेक्षा पाहिजे अजून आपल्याला. काहीच नाही. आणि नाद आहे तर सगळं आहे. बरोबर आहे, आणि त्याच्यासाठी ते सगळं चाललेलं असते. खरंच आहे. आणि नानांनी त्यांच्या आणि दादांनी त्यांच्या नवीन खरेदीचा पण उल्लेख केला, सांगितलं नाही, पण नक्कीच आपल्याला अजून काहीतरी मोठी खरेदी दिसेल आपल्याला नानांच्या दावणीला. आणि खरंच नानांशी बोलून खूप छान वाटलं, कारण त्यांचं ते प्रामाणिक कष्ट आणि त्याचंच फळ आहे खऱ्या अर्थानं प्रामाणिक कष्ट. त्याच्यामुळेच त्यांना ज्या काळात त्यांना गरज होती त्या काळात दादा भेटले आणि त्यांना पहिल्यासारखा तो नाद आता जपता येतोय. आणि खरंच नाना, तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि तुमची जे तुम्ही अपेक्षा केली आणि तुम्ही जी वाटचाल करताय त्याच्यासाठी आमच्या चॅनल कडून आणि तुमच्या चाहत्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.